शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। लवकरच जर शासनाने ते कार्यालय जळगाव जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी चालू केलं नाही तर आम्ही आमरण उपोषणासारखे कार्यक्रम कलेक्टर ऑफिस समोर लावणार आहोत। जातीचा दाखला मिळाला नाही, तो व्हॅलिडिटीसाठी पाठवला गेला पाहिजे आणि त्याचीसुद्धा वैधता मिळाली पाहिजे। या संदर्भामध्ये आजची मीटिंग या ठिकाणी ठेवलेली आहे। 2 महिन्याच्या आत सुरू करण्यासाठी आमच्या जळगाव जिल्ह्यातील लोक, तरुण पिढी ही फार कार्यरत झाली आहे। वेळ आली तर ते काहीही करायला, कुठलीही ॲक्शन घ्यायला तयार आहेत। अधिकारी नेमणूक नाही झाली आणि जात पडताळणी कार्यालय हे सुरळीत चालू नाही झालं तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करू आणि आम्ही आमरण उपोषण किंवा रास्ता रोको आंदोलन हे तीव्र स्वरूपात करणार आहे। मदनदादा शिरसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक या ठिकाणी होते आहे। या ठिकाणी जातीच्या दाखल्यांसंदर्भामध्ये मिळाले पाहिजे, प्रत्येक घरामध्ये दाखला मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे जे जातीचा दाखला मिळाला आहे तो व्हॅलिडिटीसाठी पाठवला गेला पाहिजे आणि त्याचीसुद्धा वैधता मिळाली पाहिजे। या संदर्भामध्ये आजची मीटिंग या ठिकाणी ठेवलेली आहे आणि जे प्रवर्तन संस्थेने जे वेगवेगळे असे पुरावे शासनाकडे दिलेले, कलेक्टरकडे दिलेले, त्या संदर्भामध्ये आजची बैठक आहे। आजची परिस्थिती काय अप्पा सर्टिफिकेट संदर्भातचे किती समाजपर्यंत सर्टिफिकेट पोहोचलेलं आहे आणि किती समाजपर्यंत पोहोचण्याचं बाकी आहे? आजची परिस्थिती अशी की फार कमी प्रमाणामध्ये जातीचे दाखले लोकांपर्यंत पोहोचलेले आहे। जास्त प्रमाणामध्ये पोहोचले पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्ये प्रवर्तन संस्था आणि इतर सर्व संस्था किंवा सामाजिक जे नेते आहेत ते या ठिकाणी काम करत आहेत। या संदर्भामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी आणि गिरीश भाऊ यांच्याशी परवाच बोलणं झालेलं आहे। त्यांच्याशी आम्ही हे सांगितलं की बा तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे की धुळ्याहून जळगावला एक ऑफिस सुरू करावं। ते सुरू पण झालेलं होतं, परत मध्यंतरानंतर ते बंद पडलं आहे। ते परत सुरू झालं पाहिजे, त्वरित सुरू झालं पाहिजे की गरीब आदिवासीला एवढ्या लांब जायला वेळ मिळत नाही आणि त्याला परवडत नाही, म्हणून हे ऑफिस इथं लवकर सुरू जावं। आजचा आमचा मुख्य उद्देश मीटिंगचा आहे, आमच्या समाजाला म्हणजे जळगाव जिल्ह्यातील टोकरे कोळी, महादेव कोळी, टोकरे मल्हार या लोकांना जातीचे दाखले मिळणं आता थोडंफार प्रगती होते आहे, पण वैधता मात्र याच्यामध्ये खूप अडचणी येत असल्यामुळे आमच्या लोकांना, तळागाळातल्या लोकांना ते घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। त्यासाठी आमची एक मूव्हमेंट झाली होती 1 वर्षापूर्वी 16 ऑक्टोबर 2024 पासून। जिल्हाधिकारी जळगाव यांना आम्ही एक विषय दिला होता की जळगाव जिल्ह्यातील हलके गाव कामगार युजफुल द गव्हर्नमेंट सर्वंट हे SC ST असून ते डिप्रेस क्लासचेच आहेत आणि याविषयी त्यांना शासनाकडून आम्हाला होकारार्थी किंवा नकारार्थी जे काही उत्तर असेल ते मिळावं आणि यासाठी आमचा जो कलेक्टरकडे फॉलोअप चालू आहे तो अजून अपूर्ण आहे, त्यावर आम्हाला काही न्याय मिळाला नाही आणि त्यासाठी हे करण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे जळगाव ऑफिस जे जात पडताळणी समितीचं कार्यालय धुळ्याला होतं ते 2 दिवस अगोदर 1.5 वर्षापूर्वी सुरू केलं होतं, उद्घाटन झालं। त्याचे लाखो रुपये नगरपालिका नगरपालिका शासन भरतं आहे, परंतु ऑफिस बंद आहे। तरी त्यामुळे आमच्या जळगाव जिल्ह्यातील आदिवासी लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। त्याचं निवेदन आम्ही मंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपासून गुलाबराव पाटलांपर्यंत किंवा गिरीश महाजनांपर्यंत रायटिंगमध्ये 2-2, 3-3 वेळा दिला आहे आणि त्याचा 1 वर्षाच्या आत किंवा 6 महिन्याच्या आत हे ऑफिस 2 महिन्याच्या आत सुरू करण्यासाठी आमच्या जळगाव जिल्ह्यातील लोक, तरुण पिढी ही फार कार्यरत झाली आहे। वेळ आली तर ते काहीही करायला, कुठलीही ॲक्शन घ्यायला तयार आहेत, हे एक माझं सांगणं आहे।
जळगाव जिल्ह्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचं कार्यालय चालू करण्यात आलं होतं शासनाच्या वतीनं. ते काही कारणास्तव बंद आहे. ते कार्यालय शासनाने त्वरित चालू करावं याच्यासाठी प्रवर्तन संस्था आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समिती यांच्या वतीनं गावोगाव कॉर्नर मिटिंगा घेऊन समाजाला जागृत करण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि लवकरच जर शासनाने ते कार्यालय जळगाव जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी चालू केलं नाही तर आम्ही आमरण उपोषणासारखे कार्यक्रम कलेक्टर ऑफिस समोर लावणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही काम करतो आहे आणि समाजाला जागृत करतो आहे. गेले कित्येक दिवस झाले आम्ही याचा पाठपुरावा करत आहे की जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील सर्व अन्यायग्रस्त कोळी जमातीला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे, ज्याच्यामुळे आमचा समाज हा खूप मागे पडलेला आहे. आणि आमची त्वरितच अशी ठळक मागणी असेल की जात पडताळणी वैधता कार्यालय हे त्वरित जळगाव येथे सरळ सुलभ कायम सक्षम त्यासाठी अधिकारी नेमणूक झाली पाहिजे. आणि जर अधिकारी नेमणूक नाही झाली आणि जात पडताळणी कार्यालय हे सुरळीत चालू नाही झालं तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करू आणि आम्ही आमरण उपोषण किंवा रास्ता रोको आंदोलन हे तीव्र स्वरूपात करणार आहे. कुठंतरी जमातीला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याप्रमाणे आम्ही हे नियोजन करीत आहोत. मिळालेले श्रेय हे सर्व आदिवासी टोकरी कोळी जमात बांधव यांचेच असेल. आणि एखादी मॅच जिंकते तर त्याच्या कर्णधाराला श्रेय मिळते, परंतु ज्यावेळेस ते टीमवर्कवर पूर्ण मॅच ही डिपेंड असते. टीमवर्क एखाद्या वेळेस चांगलं खेळ प्रदर्शन करते तर त्यामुळे तो संघ सहज जिंकतो. त्यामुळे याचं सर्व श्रेय माझे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आधारस्तंभ दत्ताभाऊ सुरवसे, कमलाकर सोनवणे सरजी, भिकाभाऊ सोनवणे सरजी आणि तसेच मदनदादा शिरसाटे आणि इतर मान्यवर सर्वच समाज बांधव यांचे अनमोल सहकार्य आहे. यांच्यामुळे हे प्रयत्न आहे, ज्यांच्यामुळे त्यांनी आमचे लोकप्रतिनिधींशी भेटीगाठी करून दिले. हेमंत भाऊ सपकाळे आणि मुकेश भाऊ कोडी, इतर समाज बांधव यांचे खूप मनपूर्वक आभार की त्यांच्यामुळे हे कुठंतरी यश थोडं पदरात पडतं आहे. कुठंतरी आम्हाला आशा पल्लवित झालेल्या आहे आणि आम्ही तो संघर्ष कायम चालू ठेवणार आहे. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु की अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी रामदास इनके ये सब के स्वामी अनजान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु की अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी अस्सलाम वालेकुम अस्सलाम ईद का है यारो ये प्याम ये ईद का त्योहार है खुशियों का है त्योहार ये ईद का त्योहार है खुशियों का है त्योहार ना तेरा है ना मेरा है ये सबका है त्योहार ये प्यार का पैगाम है ये प्यार का पैगाम मुबारक ईद मुबारक मुबारक ईद मुबारक मुबारक ईद मुबारक मुबारक ईद मुबारक रवी भाऊ ठरलाई वादळ निळे रवी भाऊ ठरलाई वादळ निळे रवी भाऊ ठरलाई वादळ निळे धाक पाहिला भीम वाघ पाहिला धाक पाहिला भीम वाघ पाहिला धाक पाहिला भीम वाघ पाहिला त्यांना पाहून वैरी पळे रवी भाऊ ठरलाई वादळ निळे 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 अस्सलाम वालेकुम अस्सलाम ईद का है यारो ये प्याम अस्सलाम
वालेकुम अस्सलाम। ईद का है यारो ये प्याम, ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार। ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम। मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.